एव्हरीवन, सर्वांना नमस्कार. हाय एव्हरीवन, थँक्यू सो मच व्हिडिओवरती क्लिक करून आमचा व्हिडिओ बघायला इंटरेस्ट दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच. तर हा आमचा सर्वात पहिला व्हिडिओ आहे आणि हा इंट्रो व्हिडिओ बनवतोय कारण आम्ही आता एक नवीनच यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे दोघांचं आणि त्यावर आम्ही विविध प्रकारचे डेली ब्लॉग्स अपलोड करणार आहोत. ॲक्च्युली हे ब्लॉग वगैरे अपलोड करणं सोशल मीडियावर एवढं ॲक्टिव्ह होणं वगैरे मला आधी बिलकुल पटलेलंच नव्हतं. याआधी मला कधी इंटरेस्टेड नव्हता. त्याचं कारण एक वेगळंच आहे. कारण तुम्ही बघताय की आजकाल सोशल मीडियावर जे कॉन्टेंट आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील जे अपलोड होत आहेत त्यापेक्षा जास्त ट्रोलर्स भरपूर जमा झालेले आहेत. एवढे ट्रोल बापरे. म्हणजे तुम्ही काहीही अपलोड करा, तुमच्याबद्दल काहीही सांगा किंवा एका तुमची फोटो जरी टाकली ना तरी तुम्ही ट्रोल होणार. आणि याच गोष्टींमुळे मला हे ना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वगैरे बिलकुल नाही आवडायचं. हां, मी एन्जॉय बरोबर करायचो आणि मग मला असं कळलं की बाबा हे काहीही तुम्ही अपलोड केलं तरी ट्रोल होणारच आहे. तर मग मी विचार केला की काहीही टाकून जर ट्रोल व्हायचंच असेल तर एखादी गोष्ट अशी नको का करायला की ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळत असेल. ट्रोल तर तुम्ही असे तसे होणारच आहात, तर मग ठीक आहे ना, ट्रोल करणारे करू द्यात, पण तुम्हाला ज्या गोष्टीमुळे आनंद मिळतोय तुम्ही स्वतःसाठी जगताय, त्या ट्रोलरसाठी नाही जगत आहात. त्यामुळे तुम्हाला जर त्या गोष्टीमुळे आनंद मिळतोय तर ते करण्यात काही हरकतच नाहीये. आणि याआधी मी सोशल मीडियावर म्हणजे हे चॅनल वगैरे का नाही क्रिएट केलं, कारण कसं असतं ना, याच्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लागते तर ती आहे एक्साइटमेंट, उत्साह खूप हवा तुमच्यामध्ये. आणि जर तुमच्यात उत्साह असेल आणि ह्या गोष्टी करायला तुम्हाला आवड असेल तर ठीक आहे, नाहीतर मग ठीक आहे, ते 4 झोपायचं काम, बाकी काही नाही. आणि तसंच उत्साह एनर्जी आमच्या बाजूला बसलेल्या एक्साइटमेंटने भरपूर माझी वाईफ, तर तिच्या प्रेरणेतून मला सुचलं की ठीक आहे यार, चला काय हरकत नाही, एक काहीतरी वेगळं करायला काही हरकत नाही आहे. त्यामुळे हे यूट्यूबचं चॅनल आम्ही क्रिएट केलेलं आहे आणि हा आमचा पहिलाच इंट्रो व्हिडिओ आहे. यानंतर या व्हिडिओनंतर लगेचच आमचा पहिला व्हिडिओ येईल, जे की आम्ही नुकतंच गोवा दर्शन केलं होतं आमच्या वाईफच्या बड्डे निमित्त. आणि तिथल्या गमती जमती आम्ही शेअर करणार आहोत की कसा होता आमचा एक्सपिरियन्स, स्पेशली तिचा एक्सपिरियन्स कसा होता, कारण मी तर भरपूर वेळा गोवा झालेलं आहे माझं आणि हा तिचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. ती शेअर करेल तिला कसं वाटलं. तर होप की आम्हाला तुमच्याकडून असा सपोर्ट मिळेल. आणि ठीक आहे, बाकी आमच्या वाईफ बोलतील. ॲक्च्युली ही आवड जी माझी होती त्याच्यापेक्षा जास्त आवड माझीच होती. फक्त आमच्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, तो म्हणजे ॲक्टिंगचा किडा बोलू शकाल. कारण त्यालाही खूप ॲक्टिंग पसंत आहे आणि मला पण, आणि आमच्या दोघांचं होतंच असं. बट आम्ही ॲक्टिंगमध्ये करिअर नाही केलं, बट मी रील्स खूप बनवायची आणि त्यालासुद्धा आवड होती आणि तो सुद्धा बनवायचा टिकटॉकवरती वगैरे. पण कधी आणि यूट्यूबचं चॅनल ओपन करायचं ही अगदी माझी 2021 पासूनची इच्छा होती. आणि इवन मी माझ्या दादाच्या प्रीवेडिंगचा ब्लॉग शूटसुद्धा केलेला. तर दादा वहिनींचं प्रीवेडिंग आम्ही जेव्हा अलिबागला केलेलं तेव्हापासूनच मी म्हटलं मी स्टार्ट करेन. मग मी पूर्ण ब्लॉग जसे जसे सीन्स त्यांचे होत होते सर्व इवन मी ब्लॉग एडिट पण केला. आणि डोंट नो मी अपलोड नाही केला, हेच रिझन घाबरली, अरे यार नाही लोक हसतील. आणि त्यावेळेला पण मला खूप माझ्या घरच्यांनी पण, माझ्या स्पेशली दादा वहिनींनी पण खूप सपोर्ट केला की कर, तुला आवड आहे तर कर. इवन माझ्या बड्डेच्या वेळेला पण माझ्या दादाने आणि ह्याने पण मला सेल्फी स्टिक, ट्रायपॉड सर्व दिलेलं होतं. वहिनीने मला माईक दिलेला की कर, तुला आवड आहे तर. बट मला तीच भीती वाटायची आणि मी ह्याला नेहमी बोलायचे. आणि त्याच्यानंतर सुद्धा मी बऱ्याचदा यूट्यूब स्टार्ट करायचा प्रयत्न केला, ब्लॉग झाला असतं, म्हणून त्याला म्हटलं की आपण पार्ट्समध्ये करू. तर त्याने फर्स्ट पार्ट त्याचं एडिटिंग डन केली त्याने. पूर्ण तो सकाळी बसलेला ते संध्याकाळपर्यंत बिचारा तो एडिटिंगच करत होता. तर असं काही आहे म्हणजे. तर आम्ही आता स्टार्ट करायला ते घेतलं आहे. तर होपफुली तुम्हाला आवडेल आणि आवडलं तर प्लीज यूट्यूबचं ब्रीद वाक्य तर माहितीच आहे, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. मी पण पाठ केलंय, ते मला नव्हतं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन जे असतं त्यालाही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. मी शिकतोय, मला अजून काही माहिती नाही चॅनल कसं क्रिएट करायचं. मी तेच यूट्यूबवर सर्च करून बघितलं की चॅनल कसं क्रिएट करायचं. माझं एक ऑलरेडी चॅनल म्हणजे पर्सनल की मी याच्यासाठी यूज केलं होतं की माझे जे व्हिडिओ आहेत ते तिथे सेव्ह राहतील आणि मी लोकांना शेअर करते, म्हणजे ते तिकडे बसून ते माझे व्हिडिओ बघतील. याच्यासाठी एक पर्सनल चॅनल होतं. पण हे जे आहे ते आता ब्लॉगिंगसाठी आम्ही दोघांसाठी एक चॅनल क्रिएट केलेलं आहे.
बघूयात कसा रिस्पॉन्स मिळतो. जसा रिस्पॉन्स मिळेल तेवढं एक आमचं काय म्हणतात त्याला कॉन्फिडन्स वाढेल, एनर्जी येईल, कॉन्फिडन्स वाढेल आणि आम्ही चांगले चांगले व्हिडिओ बनवू. कारण आजकाल युट्यूबचं मी जेव्हा मध्यंतरी मी स्टॉप केलेलं, कारण युट्यूबमध्ये जे ते उठत होते ते ब्लॉगर बनत होते, जे ते उठते ते ब्लॉगर बनते. आणि आय वॉज लाईक यार बस यार काय हे सगळेच जण ब्लॉगर झालेत, आता मला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, ऍक्टर सगळेच असतात पण शाहरुख खान एकच. हो हो हो, सलमान खान पण आहे प्लीज. ठीक आहे, आता नो कमेंट्स, कारण मग त्याच्यावरून चालू आहे. हे ऑल द शाहरुख फॅन्स आउट देअर, ऑल द सलमान फॅन्स, प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तर बस आता किती मोठा व्हिडिओ आहे. होतोय. हा, तर आमचा इंट्रो व्हिडिओ आम्हाला करायचा होता. आम्ही काही स्क्रिप्ट वगैरे केली नाही, काय बोलणार आहे काय बोलणार आहे, आम्ही जस्ट व्हिडिओ स्टार्ट केले आणि आम्ही हे केलंय. त्यामुळे आम्ही आमच्याबद्दल अजून ब्लॉग येतच राहतील. जर काही क्वेश्चन्स असतील वगैरे कोणाला तर आम्ही कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता, त्याद्वारे आम्ही आमचे आन्सर्स तुम्हाला देऊ. हा, म्हणजे तुम्ही सजेशन्सही देऊ शकतात, इथे तुम्ही चुकताय वगैरे. यार यू आर मोस्ट वेलकम. मी सजेशन वरून मी अजून एकदा सांगू शकते, स्पेशली वहिनी तुझ्यासाठी ही लाईन आहे की वहिनीने मला खूप शिकवलेलं. म्हणजे जेव्हा मी करत होती ना की माणसं भेटतात, वस्तू मिळतात, तसं बरंच काही काही वहिनीने मला शिकवलेलं. बट माझी मुंबईची आहे पण पुण्याचं ग्रामर ते हिचं ठीक करतात, त्याच्यामुळे तर माझी सवय तशीच होती पटकन. अरे वहिनी भेटत नाही, अरे वहिनी म्हणजे एखादी कुठली तर वहिनी माझी सारखी मला बोलायची माणसं भेटतात, वस्तू मिळतात, सापडतात किंवा असं बरंच काही. मग त्या ब्लॉग मध्ये प्लीज थोडं समजून घ्या, कारण मध्ये मध्ये मी असंच काही काही ठिकाणी असंच बोलले, अरे हे भेटलं, अरे हे ते भेट असं काही आहे. कारण तो फर्स्ट ब्लॉग आहे आणि प्रॉपर असं म्हणजे केलंय, तर त्यामुळे समजून घ्या. लगेच चुका काढू नका असं मी नाही म्हणणार, पण थोडं समजून पण घ्या, कारण तो आमचा फर्स्ट ब्लॉग आहे. आणि जसं आम्ही हळूहळू कॅमेराला यूज टू होऊन जाऊ तसं आय गेस आम्ही खूप बेटर देऊच. म्हणजे ब्लॉगिंग स्टार्ट म्हणजे जे आम्ही आता करणार आहोत ते बेटर देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. तर हो, हा होता आमचा एकदम शॉर्ट अँड स्वीट अँड सिम्पल इंट्रो व्हिडिओ. तर होपसो तुम्हाला आवडला असेल आणि गोव्याच्या पार्टसाठी जर एक्सायटेड असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला प्रोत्साहन द्या. थँक्यू, बाय बाय.